तर नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे नव्या व्हिडिओमध्ये. तुम्ही मराठी ट्रेडर ईश्वर बस तुमचं स्वागत करतो. आपण बघणार आहोत की आपण जो काही ट्रेड घेतलेला आहे बाय साईड, त्याचं काय लॉजिक आहे. आपण 2 ट्रेड ग्रुपमध्ये पोस्ट केले होते किंवा 2 ट्रेड आपल्याला भेटले. मी घेतले होते दिवस. त्याचं काय लॉजिक आहे नाही का. आपण हा जो काही झोन आहे ना, हा मालिक केलेला 1 आवर. तुम्हाला 1 आवर मी पहिले झोन दाखवून देतो. हा काय ते रिस्पेक्टेड झोन कसा इथंच नाही. हा हे जे काय हे बॉक्समध्ये जे काही मार्क केले ते लिक्विडिटी ग्राफ म्हणू शकतो. ते याला काय म्हणतात तर लिक्विडिटी ग्राफ. याला आपण येल्लो बॉक्स स्ट्रॅटर्जी नावाची येल्लो किंवा रेड बॉक्स स्ट्रॅटर्जी. ओके, म्हणजे लिक्विडिटी ग्राफ झोन कसा आहे तुम्हाला दाखवून देतो. तर रिस्पेक्टेड झोन आपल्याला शोधायचा आहे. रिस्पेक्ट केलं इथं, इथं रिस्पेक्ट केलं, पण डायरेक्ट रेकॉर्ड देऊन इथं लिक्विडिटी ग्राफ झाली. इथं रिस्पेक्ट, इथं रिस्पेक्ट, इथं रिस्पेक्ट, इथं रिस्पेक्ट. हे काय 1 2 3 4 5 6 7 या 7 वेळा इथं रिस्पेक्ट केले. त्यानंतर आपल्याला ह्या रेंजमध्ये कुठं झोन बघायला भेटत नाही, तर काय इकडे बघायला भेटते. तर आपण 7 इकडं 8 हा रिस्पेक्ट करून लिक्विडिटी ग्राफ करून थोडा मूव दिलाय. 9 लिक्विडिटी ग्राफ करून थोडा मूव दिलेला आहे. तर जिथं लिक्विडिटी ग्राफ होईल तिथं आपण ट्रेड घेतो. आपण काय करू 45 मिनिट पर्यंत. तुम्ही इथं बघितलं तर ही काय जी कॅन्डल क्लोजिंग झाली इथं लिक्विडिटी ग्राफ जाते. इथनं जो रिव्हर्सल झालेला आहे, समजा हा झोन आहे, असा झोन आहे, हॉरिझॉन्टल झोन पकडून सपोर्ट रेजिस्टन्स, सपोर्ट रेजिस्टन्स, डायरेक्ट ब्रेकआउट ऑफ सपोर्ट आणि ज्यावेळेस लगेच रिव्हर्सल खातं, तर याला आपण काय म्हणणार आहे रेड बॉक्स स्ट्रॅटर्जी, म्हणजे लिक्विडिटी ग्राफ झालेले आहे असं आपण म्हणणार आहे. तर 45 मिनिट वर 15 मिनिटला जेव्हा येतं तेव्हा आपल्याला काय कळतं माहिती, इथं जे काही सर्कलाइज केलं नाही हे बघा, सपोर्ट सपोर्ट तिकडे पण आपण किती 7 ते 8 वेळा सपोर्ट बघितलेला आहे. तर जेव्हा इथं बघा आपल्याला काय सपोर्टवर जे काही कॅन्डल्स हे स्ट्रॉंग आहे बाय साईडला. वीक कॅन्डल कशाला म्हणतात माहिती का बाय साईडला. वीक कॅन्डल आपण कुठं बघू माहिती का, बघा इकडे बघू, त्या बाय साईडला वीक कॅन्डल ज्यांनी लगेच लिक्विडिटी ग्रॅप करून इकडे आणलं. बाय साईडला वीक कॅन्डल पण म्हणताय ना. जेव्हा इथं समजा ते खाली आले वेट करा, रिटेस्टला वेट करा. ओके, समजा आपल्याला खरंच ट्रेड घ्यायचं आहे ना वाटतं बाय साईडला, तर इथं रिटेस्टला वेट करणार. इथं रिव्हर्सल काय इथं आपली एंट्री आली पाहिजे. कम से कम मित्रांनो आपण बघू शकतो की किती पॉईंट दिलेले मार्केटने आपल्याला 2300 पॉईंट 1:2 दिलेला. इथं आपली एंट्री इनफ इनफ इज बाय इनफ, मतलब भरपूर झाले पॉईंट. ठीक आहे, हा एक पहिला ट्रेड होता आपला. ज्या ज्या मतलब ज्या आपले काही मेंबर्स आहेत त्यांना जो काही ट्रेड नव्हता भेटला त्यांच्यासाठी अजून एक ट्रेड आता दिलेला आहे. तुम्हाला दाखवायचं ठरलं तर इकडं बघा. हा एक ट्रेड समजला लिक्विडिटी ग्राफ. हा याचं रिझन काय लिक्विडिटी ग्राफ
इथं काय प्रत्येक जण माहिती लेटेस्टला असेल का समजायला डायरेक्ट रेकॉर्ड द्यायचा आहे. समजायला खालीच जायचं तर सपोर्ट घेतला डबल सपोर्ट घेतला ठीक आहे व्हॉल्टेशन पण इथे इन्व्हर्ट देऊन डायरेक्ट जायला पाहिजे एक कायम लक्षात राहतं बरं का डायरेक्ट जाऊ शकलं नाही तर ते काही खाली जात नाही कायम लक्षात राहतं त्याला डायरेक्ट जायचंच तर थोडं असं गेलं असतं इथं एक पुन्हा घेऊन गेला असता पण त्याला डायरेक्ट जायचं नव्हतं किंवा त्याला जायचंच नव्हतं खाली त्याच्यामुळे डायरेक्ट इथं आला सपोर्ट घेतला रिटेस्ट करून बघा मूव बघा काय लेफ्ट हँड साईडने काय झालंय ते बघा आता इथे एक आपण अजून एक ट्रेड घेतलाय लॉजिक समजू इथं काय चांगली ट्रेंड लाईन दिसते आपल्याला आपण 5 मिनिट टाइम फ्रेमला येतो आपल्याला काय दिसतं इथं चांगली ट्रेंड लाईन दिसते कंटिन्युअसली वर्क करते सपोर्ट 2 3 4 डायरेक्ट ब्रेक कर दी थी रिटेस्ट कर दी बाकी 6 दिन दी रिटेस्ट करती इथं आपल्याला काय बघायला भेटतंय की जो काही स्ट्रेंथ अँड विकनेसची स्ट्रॅटेजी 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 कॅन्डल लागले इथपर्यंत मार्केटला वर झाला 1 2 3 4 5 6 7 8 8 कॅन्डल मी त्यांनी काहीतरी कव्हर करून टाकले याला काय म्हणतात स्ट्रेंथ अँड विकनेस स्ट्रॅटेजी ओके तर ह्या बेसिसवर आपण कुठं ट्रेड घेतला अराउंड एक मिनिट अराउंड इथे ट्रेड घेतलेला आहे पण मस्त चाललेला आहे ओके चांगलं फुल बॅग घेऊन जाईल त्यातलं काही टेन्शन घ्यायचं नाही तर प्लीज सबस्क्राईब करा आणि थँक्यू जास्तीत जास्त शेअर करा